आज UPSCचा निकाल लागला आणि माझ्या महाराष्ट्रातील पोरांनी मला थोडंसं नाराज केलं. मला म्हणण्यापेक्षा त्या प्रत्येक आईबापाला नाराज केलं की ज्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला आणि तुमच्यासाठी त्या ठिकाणी पैसा पुरवला. आता या ठिकाणी दोष कोणाला द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोष तर दिला जाणारच आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला सुद्धा दोष दिला गेला पाहिजे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्हाला कळतंय की UPSC MPSC सारखी एक्झाम असतात म्हणून. अहो, सुरुवातीपासूनच पाया पक्का केला तर काय अडचण आहे. माझा महाराष्ट्र अव्वल असल्याशिवाय राहणार नाही. आजची शिक्षण पद्धती पाहायला गेलो ना तर महात्मा गांधीजी वगैरे फक्त पुस्तकापुरती सीमित आहेत. गांधीजींनी कुठली शिक्षण पद्धती सांगितली होती आपल्याला? डेव्हलपमेंट ऑफ द थिरियाची हँड, हेड आणि हर्ट आहे का ती आज महाराष्ट्रात?